भाऊ काय सांगाल, आज जे आपले महाराष्ट्राचे भूमिपुत्र राज्यपाल झाले राजस्थानचे, त्यांचा सत्कार करण्यात आला मोठा। आज जालना शहरातल्या मारवाडी समाजाच्या वतीनं वीरेंद्रजी धोका घनश्यामजी गोयल यांच्या वतीनं महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे यांचा सत्कार केलेला आहे। हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि मराठवाड्याचे आमचे नेते आहेत। विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं आणि आता राजस्थानचे राज्यपाल आहेत। त्यांचा आता दानकुवर महाविद्यालयामध्ये सत्कार झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता ठाकरे गट सोबळावर लढवणार आहे अशी घोषणा स्वतः संजय राऊतांनी केली। संजय राऊत कधी रात्री बोलले का दिवसा बोलले? संजय राऊत काय बोलतील काही सांगता येत नाही। आज एक बोलतात, उद्या एक बोलतात, परवा एक बोलतात। त्याच्यामुळं ते बोलले त्या विधानावर ठाम राहतील असं वाटत नाही। लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी पडू लागल्याने महायुती सरकारने दारू विक्रीच्या माध्यमातून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्यासाठी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे। त्यासाठी मद्य निर्मिती धोरणात बदल करण्याच्या दृष्टीने या समितीच्या मार्फत सरकारला उपसूचना दिल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं मार्च अधिवेशनामध्ये भरीव तरतूद करून 40,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकायचे आहेत। माझ्या विधानसभा मतदारसंघात 1,10,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 7,500 रुपये टाकलेले आहेत आणि सरकारनं जी योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ती 1000% पुढे चालू राहील, त्यात कुठलीही शंका नाही। छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवते, जालन्यात तसं काही होणार? अद्यापपर्यंत पक्षाचे जे राज्य पातळीवरचे नेते आहेत यांनी महायुतीनं लढायचं का स्वबळावर लढायचं अद्यापपर्यंत पक्षश्रेष्ठीचा निर्णय झालेला नाही। मात्र जिल्हा पातळीवर काही नेते बोलतात की आम्ही स्वतंत्र लढू। शेवटी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन महायुतीचे नेते यावर अंतिम निर्णय घेतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।